बाप्पाचं विसर्जन होते, चौपाटीवर आलेला आहात, काय भावना म्हणजे बाप्पाचं विसर्जन जेव्हा होतं त्यावेळी सगळ्यांनाच एक हुरहुर लागते, कारण बाप्पांच्या सानिध्यात गेलेले 10 दिवस हे अतिशय आनंदाचे दिवस असतात. लोकांच्या भेटी होतात, सामाजिक अभिसरण होतं, अनेकांना आपल्या गुणांची अभिव्यक्ती करता येते आणि म्हणून हा एक क्षण असा असतो की ज्या क्षणी थोडी मनाला हुरहुर लागते. मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की हे गणेश पर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे मिरवणुका निघालेल्या आहेत, शांततेत मिरवणुका चाललेल्या आहेत. पारंपरिक पद्धतीनं या मिरवणुकांचा बाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तर एक वेगळंच मला असं वाटतं वातावरण या मिरवणुकीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि विशेषतः या मिरवणुकींकरता पोलीस विभागाने आणि महानगरपालिकेने जी काही व्यवस्था केलेली आहे ती अतिशय चांगली व्यवस्था आहे. त्यामुळे सगळे जे भक्त आहेत ते भक्त देखील त्या व्यवस्थेप्रमाणे त्याचा योग्य लाभ घेऊन चांगल्या पद्धतीनं हा जो काही विसर्जनाचा सोहळा आहे तो पार पाडतायत. मी सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करतो. पहिली सुबुद्धी तर मलाच मिळाली पाहिजे, पण माझ्यासोबत सगळ्यांना सुबुद्धी मिळाली पाहिजे, कारण सुबुद्धी आणि सन्मार्ग ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या श्री गणेशाकडनं आपण मागितल्या पाहिजेत. त्यामुळे इतरांकरता सुबुद्धी मागायची आणि स्वतःकरता मागायची नाही असा मूर्खपणा मी कधीच करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, बाप्पाकडे या 10 दिवसात काय मागितलंय महाराष्ट्रावर आता स्थानिक स्वराज्याच्या? बाप्पांना एवढंच काम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं. असं आहे की आपल्या मनात जे असतं ना ते बाप्पांना माहिती असतं, त्यामुळे फार काही मागायचं नसतं. हिंदी जिस तरीके से गणेश उत्सव विसर्जन होने वाला है, क्या कहना चाहेंगे सर इस मौके पर? देखिए, बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र में 10 दिनों तक बहुत अच्छे तरीके से गणेश उत्सव संपन्न हुआ है. लोगों ने इस उत्सव को बड़े धूमधाम के साथ मनाया है. ये बात ज़रूर है कि जब गणेश जी का विसर्जन होता है तो मन में एक टीस होती है, थोड़ा दुख भी होता है कि 10 दिनों के बाद बाप्पा हमको छोड़ के जा रहे हैं, पर पता होता है कि अगले साल बाप्पा वापस आने वाले हैं. मुझे इस बात की खुशी है, चाहे मुंबई हो, पुणे हो या महाराष्ट्र के अलग अलग भाग हो, सभी शहरों में, गाँवों में जो एक प्रकार से गणेश जी की जो मिरवणूक है, जो जुलूस है, बहुत अच्छे तरीके से निकला हुआ है, शांति के साथ चल रहा है. पुलिस विभाग हो, चाहे महानगर पालिका हो, स्थानीय प्रशासन हो, इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था यहाँ पर की हुई है, जिसके कारण मुझे ऐसा लगता है कि भक्तों में भी एक समाधान है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.